नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर राजशेखर येळीकर. मित्रो, आज आपण भारतातील शेअर बाजाराचा इतिहास बघणार आहोत. तसा इतिहास हा मनोरंजक आहे. खूप लोकांना वाटते की शेअर बाजार अलीकडे सुरू झाला का, तर जर आपण नोंदी काही चेक केल्या तर असं दिसून येतं की 1830 साली कलकत्त्यामध्ये शेअर व्यवहार होताना आढळलेले आहेत. ईस्ट इंडिया कंपनी हे आपले कर्जरोखेची खरेदी विक्री कलकत्ता येथील शेअर बाजारामध्ये होताना आढळले आहेत. बँक ऑफ बेंगॉल यांचे शेअर्सची सुद्धा खरेदी विक्री होताना त्याची नोंद तिथं आढळलेली आहे. कलकत्त्यानंतर दुसरे ठिकाण आहे ते मुंबईमध्ये सुद्धा शेअर्सची खरेदी विक्री होताना होत होती अशी नोंद आहे. प्रेमचंद रायचंद हे शेअर बाजाराच्या बाबतीत मुंबई शेअर बाजाराचे एक मुख्य आधारस्तंभ असे समजले जातात. आणि 1850मध्ये म्हणजे जवळजवळ मुंबईमध्ये बऱ्यापैकी शेअर्स ब्रोकरची संख्या होती अशी नोंद आहे. 1857मध्ये ब्रिटिश सरकारने इथं कंपनी रजिस्ट्रेशन ॲक्ट हा पास केला आणि त्यामुळं ज्या कोणाला कंपनी म्हणून व्यवहार करायचे असतील त्यांना कंपनी रजिस्ट्रेशन करणं हे कंपल्सरी केलं गेलं. आणि त्यानंतर 1807मध्ये अमेरिकेमध्ये एक यादी युद्ध झाल्यामुळं तिथे मोठ्या प्रमाणात कापसाची आवक होऊ लागली आणि कापसाचे भाव 1860 ते 65 दरम्यान मोठ्या प्रमाणात भडकले होते. आणि त्यामुळं कापसामध्ये व्यापार करणाऱ्या लोकांना फार मोठ्या प्रमाणात नफा झाला आणि हा नफा अनेक त्या व्यापाऱ्यांनी शेअर्समध्ये गुंतवला. शेअर्समध्ये गुंतवल्यामुळं मागणी वाढली, पुरवठा कमी, त्यामुळे शेअरचे भावसुद्धा या दरम्यान 1861 ते 1865 दरम्यान गगनाला भिडलेले होते अशी नोंद मुंबई शेअर बाजाराच्या ह्याच्यामध्ये आढळते. आणि त्यानंतर ॲक्च्युली 1857 साली आपण माहिती सांगितल्याप्रमाणे प्रेमचंद रायचंद यांच्या नेतृत्वाखाली मुंबई स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली असे समजले जाते. ॲक्च्युली त्यावेळेस त्यांनी नेटिव्ह स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन म्हणून अशी असोसिएशनची स्थापना केली. कापसाच्या नफ्यातून शेअर बाजाराच्या किमती शेअर बाजारमध्ये गुंतवणूक झाल्यामुळं शेअर बाजार वधारला होता. पण त्यानंतर हा शेअर बाजार दणकून पडला आणि 68 ते 75 दरम्यान मंदी होती असं आढळून आलेलं आहे. आणि त्यामुळं जो लोकांना फटका बसला त्यामुळे अनेक लोक या शेअर बाजारातून बाहेर पडले. पण मुंबईमधल्या परत शेअर ब्रोकरनी एकत्र येऊन 9 जुलै 1975मध्ये मुंबई स्टॉक एक्सचेंजची शेअर ब्रोकर असोसिएशनची स्थापना केली आणि हीच मुंबई स्टॉक एक्सचेंजची स्थापना समजली जाते. म्हणजे आपण म्हणतो की मुंबई स्टॉक एक्सचेंज सगळ्यात जुनं आहे, तर त्याची स्थापना ही 1875 साली झाली अशी नोंद आपल्याला आढळते. पण मित्र, त्या ठिकाणी असोसिएशन म्हणलेलं आहे आपण, म्हणजे काही मंडळी एकत्र येऊन त्यांनी असोसिएशन स्थापन केली आणि असोसिएशनचे सदस्यच शेअरची खरेदी विक्री करू शकत होते. या दरम्यान नंतर कलकत्त्यामध्ये सुद्धा 1864मध्ये 70 कंपन्या होत्या अशी नोंद आहे. आणि यामध्ये मुख्यतः ज्यूटच्या कंपन्यांचा व्यवहार जास्त होत होता. 1870 ते 1880पर्यंत ज्यूट कंपनीच्या शेअरमध्ये बऱ्यापैकी वृद्धी झालेली नोंद आहे. आणि त्यानंतर 1880 ते 1890 या दरम्यान चहा कंपनीच्या शेअर्समध्ये वृद्धी झालेली दिसून येते. आणि 1904 ते 1908मध्ये कलकत्त्यामधील कोळसा कंपनीच्या सुद्धा शेअरमध्ये तेजी झाली होती अशी नोंद आढळते. तर म्हणजे पहिल्यांदा ज्यूट, नंतर चहा कंपनी शेअर्स, नंतर कोळसा कंपनी शेअरमध्ये तेजी कलकत्त्यामध्ये झालेली आढळते. पण तुम्हाला सांगितले की तिथे अशी कुठलीही संघटना नव्हती. काही लोक हा शेअर खरेदी विक्रीचा व्यवहार करत होते आणि त्यामध्ये मग
त्यांच्यामध्ये भांडणतंटे झाले आणि याला जाती स्वरूपसुद्धा प्राप्त झालं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथे व्यवहार ठप्प झाले आणि त्यामुळं यातून मार्ग काढण्यासाठी शेवटी 15 जून 1908ला कलकत्ता स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली. ही सुद्धा स्थापना अशी झाली, असोसिएशन, जे लोक शेअरचा व्यवहार करतात त्यांनी असोसिएशन स्थापन करून त्याला रितसर कलकत्ता स्टॉक एक्सचेंज नाव देऊन त्यांनी शेअरचे व्यवहार परत सुरू केले. पहिल्या महायुद्धाच्या काळात मुंबई, कलकत्ता आणि अहमदाबाद या ठिकाणी तीन ठिकाणी शेअर बाजार चालू होता. मुंबईमध्ये जे शेअर बाजार चालू होता त्यापैकी बरेच लोक गुजराती होते. मग ते लोक आपल्या गुजरातमध्ये जाऊन, अहमदाबादमध्ये जाऊन त्यांनी तिथे शेअरचे व्यवहार सुरू केले. त्यामुळं पहिल्या महायुद्धाच्या काळात म्हणजे 1914 ते 1918 दरम्यान भारतामध्ये 3 ठिकाणी शेअरचे व्यवहार होत होते अशी नोंद आहे. त्यानंतर महायुद्धानंतर महायुद्धाच्या दरम्यान किंवा त्यानंतर शेअरच्या भावामध्ये तेजी होती, पण 1930 साली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मंदी आली, जागतिक मंदी होती ती, त्यामुळे शेअरचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळलेले आढळतात. या मंदीनंतर सुद्धा लाहोर येथे 1934मध्ये शेअर व्यवहार सुरू झाले. लाहोर आणि मद्रास या 2 ठिकाणी स्टॉक एक्सचेंज सुरू झालेले दिसतात आणि मद्रास स्टॉक एक्सचेंजवरती 84 कंपन्या रजिस्टर होत्या आणि 5 ब्रोकर काम करत होते अशी नोंद आहे. दुसरे महायुद्ध सुरू झाले त्यावेळेस भारतामध्ये मुंबई, अहमदाबाद आणि कलकत्ता या ठिकाणी 2 स्टॉक एक्सचेंज, प्रत्येकी 2 स्टॉक एक्सचेंज होते अशी नोंद आहे. म्हणजे काही लोकांनी दुसरी संघटना स्थापन करून त्यामध्ये शेअरचे व्यवहार सुरू केले होते आणि लाहोर आणि मद्रास या ठिकाणी एक स्टॉक एक्सचेंज होते. म्हणजे अशा प्रकारे 8 स्टॉक एक्सचेंजेस दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये कार्यरत होते अशी नोंद आढळते. त्यानंतर मित्रो, उत्तर प्रदेशमध्ये 1940मध्ये कानपूर येथे स्टॉक एक्सचेंज सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर नागपूरमध्ये 1940मध्येच स्टॉक एक्सचेंज सुरू झालं आणि हैदराबाद संस्थान होतं. हैदराबाद संस्थानामध्ये सुद्धा 1944 साली आणि म्हैसूर संस्थानामध्ये बेंगलोर येथे 1944 साली स्टॉक एक्सचेंज सुरू झाले. तर अशा प्रकारे आपल्या भारतातल्या स्टॉक एक्सचेंजची हा इतिहास आहे. ते पण याच्यामध्ये बघितलं आपण या स्टॉक एक्सचेंजच्या व्यवहारावरती असं कोणाचं नियंत्रण नव्हतं, त्यामुळं ज्या प्रकारे प्रगती व्हायला पाहिजे तशी प्रगती झालेली दिसत नाही आहे. स्वातंत्र्यानंतर काय झालं मित्रो, की एक तरी आपल्या सरकारने सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्यास ठरवलं. त्यामुळे खाजगी क्षेत्राला लायसन्सिंग खाली अडकून पडल्यामुळं खाजगी क्षेत्राची पाहिजे त्या प्रमाणात प्रगती होऊ शकली नाही. कारण काय, स्टील, कोळसा, इन्फ्रास्ट्रक्चर अशा कंपन्यांमध्ये, टेलिकॉम, पेट्रोलियम या कंपन्यांमध्ये अशा कंपन्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आणि खाजगी क्षेत्राला ही क्षेत्र त्यावेळेस उपलब्ध नव्हती. त्यामुळे खाजगी क्षेत्रातल्या कंपन्या यामध्ये येऊ शकल्या नाही. पण या दरम्यान सरकारने काही कायदे केलेले आहेत. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कायदा जो होता कंट्रोल ऑफ कॅपिटल इश्यूज ॲक्ट 1947, म्हणजे 1947 साली कंट्रोल ऑफ कॅपिटल इश्यूज ॲक्टने अंमलात आणला. म्हणजे ज्या कुठल्या कंपन्यांना लोकांच्याकडे पैसे गोळा करायचे असतील त्यांना या ऑफिसची परमिशन घेणं कंपल्सरी केलं गेलं. हे ऑफिस दिल्लीमध्ये होतं, त्यामुळे ज्या कंपन्यांना पैसे बाजारातून रेज करायचे असतील त्यांनी या ऑफिसची परमिशन घेणं आवश्यक होतं. पण शेअर बाजाराच्या बाबतीत तिथल्या खरेदी विक्रीवरती नियंत्रण येईल असा कुठला कायदा अस्तित्वात नव्हता. त्याच्या काही ज्या प्रोव्हिजन्स होत्या या ॲक्टखालीच होत्या. त्यानंतर 1956 साली सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ॲक्ट हा गव्हर्नमेंटने पास केला आणि त्यामुळं स्टॉक एक्सचेंज संबंधित त्याची स्थापना, त्यावरती नियंत्रण, त्यामध्ये खरेदी विक्री यावरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंटने सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट रेग्युलेशन ॲक्ट 1956 केला. त्याचवेळी एक महत्त्वाची जो ॲक्ट पास झाला तो कंपनीज ॲक्ट 1956, कंपनीज ॲक्ट 1956. या कंपनी ॲक्टमुळं ज्या कोणाला कंपन्या स्थापन करायच्या असतील
त्याचे नियम काय आहेत, किती संचालक असू शकतील, कंपनी सुरू करताना किती भांडवल पाहिजे, त्यासाठी मेमोरंडम असोसिएशन काय असतं, या सगळ्या गोष्टीची ते सविस्तर चर्चा त्या ॲक्टमध्ये होती. अशा रीतीने कंपनीची स्थापना करण्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटनी काही नियम केले. त्यामुळं हळूहळू आपल्या याच्यामध्ये खाजगी कंपनीसुद्धा येताना दिसतात. तर जे आकडेवारी उपलब्ध आहे त्याप्रमाणे 1947मध्ये आपल्या भारतामध्ये 1947मध्ये 1125 कंपन्या होत्या आणि 1970मध्ये 1596 कंपन्या होत्या. 1596 म्हणजे मित्रो हार्डली एक 500 कंपन्यांची सुरुवात आपल्या स्वातंत्र्यानंतर जवळजवळ 22 वर्षामध्ये झालेली दिसते. कारण तुम्हाला पूर्वी सांगितलेच आहे की अनेक क्षेत्र ही खाजगी कंपन्यांसाठी उपलब्ध नव्हती आणि सरकारचे सुद्धा नियम असे कडक राहिलेले आहेत का ते. त्यानंतर 1971 ते 80च्या दरम्यान 3 महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. सरकारने काय केलं, ज्या काही परदेशी कंपन्या होत्या त्यांना सांगितले की तुम्ही परदेशी भांडवल तुमची भारतीय लोकांना विका आणि तुमचं जे पर्सेंटेज आहे परदेशी भांडवलाचं ते कमी असायला पाहिजे. त्यामुळे अनेक परदेशी कंपन्यांनी आपला हिस्सा कमी करून तो भारतीय लोकांना विकला आणि त्यामुळे अनेक लोकांना चांगल्या परदेशी कंपनी शेअर्स हे चांगल्या किमतीला त्यावेळेस उपलब्ध झाले. नंतर जो होता बँकेकडनं कर्ज घेताच तुम्ही, पण बँकेच्या कर्जाच्या बाबतीत काही रिस्ट्रिक्शन घातल्यामुळं शेवटी कंपन्यांना शेअर बाजारातून शेअरद्वारे किंवा कर्ज रोख्याद्वारे रक्कम रेज करावी लागली. रेज करणं क्रमप्राप्त झालं आणि अशा कंपन्यांना ह्याचा शेअर बाजाराचा म्हणजे किंवा तुम्हाला कर्ज रोख्या बाजाराचा मदत घ्यावी लागली का ते. त्यानंतर जो पुढचा टप्पा आहे तो 1981 ते 1997. तर या दरम्यान सुद्धा आपल्याकडे बऱ्यापैकी लोकांच्या बस्तीमध्ये वाढ होत गेली. त्याचबरोबर अनेक लोकांना जोखीम घ्यायची मनोवृत्ती तयार झाली आणि मग थोड्या प्रमाणात शेअरमध्ये गुंतवणारी लोकांची संख्या ही वाढलेली दिसते. 1980-81 मध्ये 432 कोटी रुपये हे नवीन शेअरची विक्री करून उभा करण्यात आले होते आणि तोच आकडा 1989 मध्ये 4198 कोटी एवढी रक्कम ही एका वर्षामध्ये शेअरची विक्री करून अनेक कंपन्यांनी उभी केलेली आहे. मित्र हे आज या आकडे बघितलं आपल्याला हसू येईल, कारण की आज एक कंपनीचं जे भागभांडवल आहे ते 5,000 कोटी 10,000 कोटीपर्यंत आहे का ते. त्यामुळं दशकामध्ये म्हणजे एखाद्या वर्षामध्ये जी रक्कम शेअरची विक्री करून गोळा केली जात होती ती आज काही मोठ्या कंपन्या एका झटक्यात गोळा करतात आणि हीच आपली अशी प्रगती असं मला वाटतं काय ते. आणि 1984 मध्ये मग गव्हर्नमेंटनी GS पटेल हे पूर्वी युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमून शेअर बाजारामध्ये काय सुधारणा करता येतील यासाठी कमिटी नेमली गेली होती. या कमिटीने काही सुधारणा सुचवल्या होत्या आणि त्यापैकी काही सूचनांचा सरकारने विचार केला, पण बऱ्याच सूचना स्वीकारल्या गेल्या नाहीत. त्यामुळे पाहिजे तशी आपल्या प्रगती या स्टॉक एक्सचेंजमध्ये होताना दिसली नाही. 1991 आपण म्हणतो की त्यावेळेस आपली भारताची आर्थिक परिस्थिती फार नाजूक झाली होती आणि नरसिंहराव हे पंतप्रधान होते आणि सध्याचे आपले मनमोहन सिंग हे फायनान्स मिनिस्टर होते आणि त्यावेळेस भारताला या आर्थिक याच्यातून बाहेर काढायचं असेल तर नवीन आर्थिक धोरण स्वीकारणं आवश्यक होतं आणि त्यामुळेच न्यू इकॉनॉमिक पॉलिसीचा तिथे स्वीकार केला गेला आणि आपण त्याच वेळेस जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण या 3 गोष्टींचा अवलंब केला आपण आणि त्यानंतर आपली अर्थव्यवस्था ही चांगल्या रीतीने वाढताना दिसते आहे असं दिसतं काय ते. 1991 ते 93 मध्ये आपल्याकडे 21 स्टॉक एक्सचेंज होते आणि त्यापैकी त्या सगळ्या स्टॉक एक्सचेंज मिळून 6,925 कंपन्या या रजिस्टर्ड होत्या. मित्रो त्या काळामध्ये मुंबई स्टॉक एक्सचेंज, कलकत्ता स्टॉक एक्सचेंज, अहमदाबाद स्टॉक एक्सचेंज, चेन्नई स्टॉक एक्सचेंज आणि दिल्ली स्टॉक एक्सचेंज हे 5 महत्त्वाची स्टॉक एक्सचेंज होती ज्यावरती बऱ्यापैकी व्यवहार हे शेअरचे होत होते आणि बाकी नंतर हैदराबाद, बडोदा घ्या तुम्ही, कानपूर या ठिकाणी स्टॉक एक्सचेंज होती किंवा बेंगलोर येथे, पण तिथं सुद्धा थोड्या प्रमाणात शेअरचे व्यवहार होताना होत होते अशी नोंद आपल्याला आढळते का ते.
पण 1992 साली हर्षद मेहताचा मोठा घोटाळा झाला आणि त्यामुळं गव्हर्नमेंटला ॲक्च्युली सेबीची सुरुवात 1987 झाली होती. पण सेबीची सुरुवात जरी गव्हर्नमेंटनी केली पण सेबीला कुठल्याही पॉवर दिल्या गेल्या नव्हत्या. म्हणजे काय म्हणता येईल की बिनदाताचा सिंह त्यांनी त्यावेळेस निर्माण करून ठेवला होता. पण जेव्हा हर्षद मेहताचा घोटाळा झाला आणि गव्हर्नमेंटवरती प्रेशर वाढलं की आता शेअर मार्केटवरती किंवा ओव्हरऑल इथल्या सगळ्या ब्रोकरवरती नियंत्रण करण्याची गरज आलेली आहे. मग त्यामुळं शेवटी गव्हर्नमेंटनी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ॲक्ट 1992 साली त्याला पार्लमेंटने मान्यता दिली आणि दिली त्याबरोबर त्याला पॉवरसुद्धा दिल्या गेल्या. आणि खरंच त्यानंतर आपल्या या भांडवली बाजारामध्ये चांगल्यापैकी सुधारणा या सेबीने केलेल्या आहेत. तर त्यानंतरच जो आपण एक होता की त्या कमिटीने जो एक राष्ट्रीय शेअर बाजार असावा अशी सूचना GS पटेल कमिटीने केली होती. त्यानुसार आपल्या भारतातील ज्या अग्रसर बँका आहेत, खाजगी बँका, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, नंतर कॅनरा बँक, याबरोबर LIC, GIC या सगळ्या कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आणि इन्शुरन्स कंपन्या यांनी एकत्र येऊन राष्ट्रीय शेअर बाजाराची सुरुवात केली. ती 1994 मध्ये. आणि 1994 मध्ये नोव्हेंबरमध्ये शेअर्सची खरेदी विक्री या राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये सुरू झाली. मित्रो, इथे नमूद करायला हरकत नाही आहे, एका वर्षामध्येच 1995 मध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराने मुंबई शेअर बाजाराला ओव्हरटेक केलं आणि 1995 पासून आजपर्यंत राष्ट्रीय शेअर बाजारामधली उलाढाल ही 1 नंबरची आहे. म्हणजे आज राष्ट्रीय शेअर बाजार हा 1 नंबरचा शेअर बाजार समजला जातो. आणि मुंबई शेअर बाजार आपण बघितलं की 1875 सुरू झाला, पण एवढा 100 वर्षाची परंपरा असून सुद्धा हा शेअर बाजार पाठीमागे का पडला? तर मित्रो, या शेअर बाजारांनी ज्या चेंजेस होतात ते चेंजेसला त्याप्रमाणे चेंजेस केले गेले नाहीत. फॉर एक्झाम्पल, जेव्हा कॉम्प्युटर आले, कॉम्प्युटेशन करायला पाहिजे होतं. जेव्हा टेलिकम्युनिकेशन सिस्टम्स आल्या तेव्हा सॅटेलाईटद्वारे तुम्ही लिंकिंग करायला पाहिजे होतं, नेटवर्किंग करायला पाहिजे होतं. या सगळ्या गोष्टी केल्या नाहीत. पण राष्ट्रीय बाजाराने सुरुवात होतानाच कॉम्प्युटरायझेशन, नेटवर्किंग, सॅटेलाईट लिंकिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ट्रान्सपरन्सी आणली. त्यामुळं आपण असं बघतोय की एका वर्षामध्येच राष्ट्रीय शेअर बाजाराने 100 वर्ष जुना बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला मागं टाकलं. तर याच्यामध्ये आपल्याला यातनं एक धडा घ्यायला पाहिजे. आणि आज अशी परिस्थिती झालेली आहे की तिथे 22 स्टॉक एक्सचेंजेस होते, आज फक्त सध्या 2 स्टॉक एक्सचेंज अस्तित्वात राहिलेले आहेत. ते आहेत राष्ट्रीय शेअर बाजार, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि मुंबई स्टॉक एक्सचेंज. बाकी स्टॉक एक्सचेंज आहेत फक्त नावाला राहिलेले आहेत. कारण त्यांनी वातावरणामध्ये जे चेंज होतात त्या चेंज पण आपण बदल करायला पाहिजे, बदल केले नाहीत. त्यामुळं आज ते स्टॉक एक्सचेंजचे अस्तित्व कुठं दिसत नाही आहे. तर यातून आपण असा धडा घ्यायला पाहिजे, जे काही बदल होत असतात, तांत्रिक असतील, कुठलेही असतील, तर त्या बदलावर आपण सुद्धा बदलायला पाहिजे. तरच आपलं अस्तित्व राहू शकतं, नाहीतर आपलं अस्तित्व नष्ट होऊ शकतं. हा एक चांगला धडा आपल्याला या शेअर बाजाराच्या इतिहासावरून लक्षात आला असेल. तर मित्रो, आपल्याला हा शेअर बाजाराचा इतिहास मनोरंजनक वाटला असेल असं मला अपेक्षा करतो. धन्यवाद.